आज रविवार होता आणि आमच्याकडे रविवार म्हटलं, की एकतर चिकन, मटण किंवा मासे ह्यातलं काहीतरी बनतंच. पण जेव्हा-जेव्हा आम्ही मासे आणतो ना, तेव्हा दादा आला असेल ना, तरच आम्ही ते आणतो. कारण त्याच्या हातची ना मला बांगड्याची थाळी खायला खूप म्हणजे खूप आवडतो. जो जेव्हा-जेव्हा येतो, तेव्हा-तेव्हा मी नक्की बांगडा आणतो आणि मला स्वतःला ना फिशमधला बांगडा प्रचंड आवडतो. त्याला मी खूप मनवलं आणि त्यानंतर मग तो लिटरली तयार झाला, की आज तो बांगडा करी किंवा बांगड्याची थाळी करायला तयार झाला होता. त्यानं सर्वात पहिल्यांदा मच्छी मार्केटमधून जाऊन असे ताजे-ताजे मस्तपैकी बांगडे घेऊन आला कसं आणि काय त्यानंतर खाणार? हे सगळे बांगडे जे होते छानपैकी हं. असे मस्तपैकी स्वच्छ करून राम राम घेतले. काय? आता हे सगळे बांगडे असे स्वच्छ करून घेतले ना, की आपण एका बाजूला ना ह्याची फिश करी करणार आहोत आणि काही माशांची ना आपण मस्तपैकी फ्राय पण करणार आहोत. आता ह्याची करी होईपर्यंत ना दादाला थोडासा वेळ लागणार होता म्हणून त्यानं मध्येच थोडंसं खाऊन घेतलं. थोडंसं पोटापाण्याचंही बघावं लागतं. त्यानंतर हा मस्तपैकी हा फिश करी करत होता आणि जेव्हा-जेव्हा तो किचनमध्ये छानपैकी अशी रेसिपी बनवतो ना, तर मला स्वतःला प्रचंड आवडतं. कारण असं कोणीतरी आयतं करून देणार असेल ना, तर त्या दिवशीची मजा काही वेगळीच असते.